गुहागर समुद्र किनारपट्टीला लाटांचा मोठा तडाखा बसलाय। मोठ्या प्रमाणात येणाऱ्या भरतीमुळे समुद्रकिनारी असलेली कासव संवर्धन केंद्रांच्या ठिकाणी असलेल्या जमिनीची धूप झाली आहे। तसंच मोठ्या प्रमाणात झाडांची पडझडही झाली। किनारपट्टीच्या जमिनीची धूप होत असल्यानं भरतीचं पाणी थेट वस्तीकडे वळू लागलंय। दरवर्षी किनारपट्टीची मोठ्या प्रमाणात धूप होत असून याबाबत संशोधन करण्यात यावं अशी मागणी स्थानिकांकडून होते। सध्या कोकणामध्ये मुसळधार पाऊस पडतो आहे आणि हवा देखील जोरात वाहते आहे आणि या हवेचा परिणाम समुद्रावरती देखील झाल्याचं पाहायला मिळत आहे। मी सध्या आहे ग्वागरमध्ये आणि ग्वागरच्या समुद्राला मोठ्या प्रमाणात उधाण आल्यामुळे या समुद्राच्या किनारपट्टीचा जो भाग आहे याची मोठ्या प्रमाणामध्ये धूप झाल्याचं पाहायला मिळतंय। दृश्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय की हा संपूर्ण जो परिसर आहे हा किनारपट्टी होते, ही संपूर्ण किनारपट्टी सध्या समुद्राने गिळंकृत केल्याचं पाहायला मिळतंय। वरचा पाट परिसर आहे हा आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये कासवाचं संवर्धन केंद्र जे आहे ते इथे तयार केलं जातं आणि तो संपूर्ण परिसर या समुद्राच्या लाटांच्या तडाख्यामध्ये हा उद्ध्वस्त झाल्याचं पाहायला मिळत आहे। खरं तर ग्वागरमधली जवळपास 1.5 ते 2 किलोमीटरची जी किनारपट्टी आहे त्याची अशाच पद्धतीची जी अवस्था आहे ती झाल्याचं पाहायला मिळत आहे आणि त्यामुळे याचं नेमकं कारण काय असं देखील या ग्रामस्थांकडून विचारलं जातं। याचं कारण असं आहे की गेल्या अनेक वर्षांपासून समुद्राला उधाण येतं, मात्र अशी परिस्थिती नसते। मात्र मागच्या 2 ते 3 वर्षांमध्ये ग्वागर विशेष करून वरचा पाट परिसर असेल या परिसरामध्ये अशा पद्धतीने जे किनारपट्टी आहे ती अधिक मोठ्या प्रमाणामध्ये गिळंकृत होते समुद्राकडून आणि याचा तपास होणं हे खरं तर महत्वाचं आहे। स्थानिकांकडून सांगितलं जातं की समुद्राच्या आजूबाजूला ज्या जेटी होत आहेत त्या जेटीचा थेट परिणाम या समुद्राच्या या पाण्यावरती होतोय आणि त्याच्या ज्या लाटा आहेत त्या आता वस्तीकडे वस्तीच्या बाजूला जोरात येत आहेत आणि त्याचा परिणाम वस्तीला जाणवतोय। भरती आली की भरतीचं जे पाणी आहे ते यापूर्वी कधीही वस्तीकडे जात नव्हतं, मात्र गेल्या 2 वर्षांमध्ये हे पाणी समुद्राचं पाणी जे आहे ते थेट वस्तीकडे असं स्थानिकांचं म्हणणं आहे। त्यामुळे हे जे प्रकार आहेत या प्रकाराकडे गांभीर्याने विचार करून प्रशासनाकडे लक्ष द्यावं अशी मागणी स्थानिक करतायत। वकील घाट, एबीपी माझा, ग्वागर।